नमस्कार मित्रांनो, मी आपल्याशी आज चर्चा करणार आहे उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारती संदर्भात, त्याच्या इतिहासासंदर्भात. जुनी इमारत आणि नवीन इमारत या दोघांच्याही इतिहासासंदर्भात. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ब्रिटिश आपल्या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वरूपात व्यापारी म्हणून आले. हळूहळू ते राज्यकर्ते बनले. त्यांनी स्वतःची प्रशासनिक आणि न्यायिक यंत्रणा आपल्या देशामध्ये निर्माण केली. मित्रांनो, मी जो विषय आज चर्चेसाठी घेतलेला आहे तो आहे मध्य भारतातील म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार, CP अँड बेरार भाग ब्रिटिशांनी ज्याला नाव दिलं होतं त्या संदर्भात. मित्रांनो, सेंट्रल इंडिया हा फार महत्वाचा भौगोलिक दृष्ट्या सुद्धा, व्यापाराच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासनिक दृष्टिकोनातून ब्रिटिशांसाठी हा फार महत्वाचा भाग होता. त्यांनी जेव्हा नागपूरचा कब्जा घेतला तेव्हा त्यांनी स्वतःची प्रशासनिक आणि न्यायिक यंत्रणा निर्माण केली. सेंट्रल इंडिया कंट्रोलमध्ये असणे म्हणजे ब्रिटिशांसाठी फार महत्वाची बाब होती आणि म्हणून त्यांनी स्वतःची न्यायिक यंत्रणा CP अँड बेरार साठी निर्माण केली, ज्युडिशियल कमिशनरच्या स्वरूपाने. इथे स्वतःची त्यांनी इमारत तयार केली, ज्युडिशियल कमिशनर्स कोर्ट त्यावेळेसचं नाव होतं. मी 1890-91 या सालचं बोलतोय मित्रांनो. CP अँड बेरार, बेरार म्हणजे आताचा विदर्भ, आणि या विदर्भाची जर ओळख आपण बघितली असेल तर महाभारतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आपल्याला मिळून येतो. विदर्भाचे राजे, विदर्भ नरेश असे संदर्भ आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा मिळतील. म्हणजे विदर्भाची फार पूर्वीपासून स्वतःची भौगोलिक आणि सांस्कृतिक ओळख आहे. अशा या विदर्भामध्ये CP अँड बेरारची राजधानी नागपूर झाली आणि इथून न्यायिक आणि प्रशासनिक यंत्रणा ब्रिटिशांनी चालू केली. तर मित्रांनो, आज जाणून घेऊया आपण त्या ज्युडिशियल कमिशनरच्या इमारती संदर्भात आणि नंतर नवीन उच्च न्यायालयाच्या इमारती संदर्भात. मित्रांनो, 1947 च्या पूर्वीची जर पोझिशन आपण बघितली असं ब्रिटिश इंडिया मध्ये दिसून येईल. 562 प्रिन्सली स्टेट्स होते आणि 17 प्रोव्हिन्सेस होते. आणि जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा फक्त 3 प्रिन्सली स्टेट्सनी या डोमिनियनमध्ये येण्यासाठी नाकारलं. ब्रिटिशांनी त्यांना ऑप्शन दिलं होतं पाकिस्तानच्या डोमिनियनमध्ये जाता की भारताच्या डोमिनियनमध्ये जाता. मात्र हे 3 जुनागड, जम्मू अँड काश्मीर आणि हैदराबादचे निजाम यांनी येण्यास नकार दिला होता. मग जुनागडमध्ये रेफरंडम करून तो भारतामध्ये आला. जम्मू अँड काश्मीर इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन करून भारतामध्ये आला आणि ऑपरेशन पोलो करून 1948 मध्ये हैदराबाद भारतामध्ये आला. त्यानंतर मग आपला संबंध जो येत आहे मित्रांनो, हा सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि हैदराबादचा काही पोर्शन म्हणजे आताचा विदर्भ, जो पूर्वी बेरार नावाने ओळखला जायचा. म्हणून सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बेरार अशी याची रचना झाली. 1933 ला हैदराबादमधून निजामाच्या राज्यातून हा बेरार सल्तनत सेंट्रल प्रोव्हिन्सेसमध्ये विलीन झाली आणि म्हणून याचं नाव पडलं CP अँड बेरार, सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार, जो ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये होता हा भाग. आणि मग इथे आपली प्रशासनिक आणि न्यायिक यंत्रणा ब्रिटिशांनी चालू केली. यापूर्वी इथे 2/11/1861 ला ज्युडिशियल कमिशनरची स्थापना ब्रिटिशांनी केली होती. आणि मित्रांनो, मग जर आपण पुढे जर बघितलं तर असा नकाशा दिसून येईल की वेगवेगळे जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगवेगळी राज्य, मग मध्य प्रदेश, हैदराबाद, बॉम्बे हे आपले 3 आपल्या आजच्या विषयाशी संबंधित आहे.
कारण आजचा जो विदर्भ आहे तो संपूर्णपणे मध्य प्रदेशमध्ये होता. विदर्भातला जो काही पोर्शन जो आहे आणि मराठवाड्यातला सुद्धा काही पोर्शन हैदराबाद राज्यामध्ये होता आणि गुजरात जो आहे तो बॉम्बेमध्ये होता. आणि जर त्यानंतरची जर पोझिशन आपण बघितली मित्रांनो, तर आपल्याला असं दिसून येईल की मग 1956ला गुजरात आणि महाराष्ट्र वेगवेगळे झाले. त्यावेळेस नाव होतं बॉम्बे स्टेट. आणि आजची जर परिस्थिती आपण अशी बघितली की आज महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य वेगळं, मध्य प्रदेश शासन वेगळं, तेलंगणा वेगळा, हैदराबाद नावाचं राज्य राहिलं नाही. तर मित्रांनो, ही होती पार्श्वभूमी आजच्या विषयाची. नमस्कार मित्रांनो, आज मी उभा आहे जुन्या उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये. हो, ती हीच इमारत आहे ब्रिटिशांनी बांधलेली. नागपूर प्रांताचा इतिहास हा प्राचीन आणि गौरवशाली आहे. मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत विदर्भ प्रांतावर विभिन्न राजवंशांचे अधिपत्य होते. अखेर 13 मार्च 1834 रोजी इंग्रजांनी नागपूर ताब्यात घेतले आणि चार्ल्स, हीच बिल्डिंग आहे मित्रांनो, आपल्याला इथे दिसेल. 1891 ते 1893 या काळामध्ये हे बांधकाम झालेले आहे. यावेळेस नागपूर सीपी अँड बेरारची राजधानी होती. मित्रांनो, हे बांधकाम इमारत ब्रिटिश भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट उदाहरण असून त्यामध्ये स्थानिक वास्तुकलेचाही अंतर्भाव केलेला आहे असे आपल्याला दिसून येईल. 1891 ते 1893 दरम्यान सर पी मॅकडोनाल्ड यांच्या कारकिर्दीत ही बनवण्यात आलेली आहे. ही न्यायिक आणि प्रशासनिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाची इमारत सेंट्रल इंडियाची होती. इमारत अशा पद्धतीने बनवलेली आहे की इथे बिल्डिंगमध्ये अंधार पडणार नाही, वारा सुद्धा खेळत राहील, उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने खिडकी दरवाजे बनवण्यात आलेले आहे. आकर्षक असे वास्तुशिल्प त्या काळात ब्रिटिशांनी निर्माण केले. आणि मित्रांनो, आता या बिल्डिंगला ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी आपल्या ताब्यात घेतलेली आहे. मार्च 28, 2018 रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने हिला हेरिटेज म्हणून घोषित केलेले आहे. आणि म्हणून आता याचे रिनोव्हेशनचे काम सुरू झालेले आहे. अतिशय सुंदर अशी वास्तू त्यावेळेस तयार करण्यात आलेली आहे असे आपल्याला दिसून येते. रिनोव्हेशन झाल्यानंतर ही बिल्डिंग पुन्हा आपल्याला उत्कृष्ट दर्जाची आणि सुंदर दिसेल. रिनोव्हेशनचे काम सुरू असल्याची माहिती आम्हाला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हा जो पुढील पोर्शन आहे इथे तो रिनोव्हेट झालेला आहे. हा रिनोव्हेट झालेल्या नंतरची दृश्य आहे. आता ही बिल्डिंग प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. मित्रांनो, 1936 पर्यंत ज्युडिशियल कमिशनर्सचे कामकाज याच इमारतीतून झालेले आहे. हा जो फोटो आहे हा असं दिसून येतो की त्यावेळेस जेव्हा इमारत झाली होती त्यावेळेस काढलेला आहे, घेण्यात आलेला आहे. हा दुर्मिळ असा फोटो आहे मूळ स्वरूपात ज्यावेळेस ओल्ड बिल्डिंग होती. मित्रांनो, 1936 पर्यंत इथूनच न्यायिक कामकाज चालायचे आणि मग नंतर असं प्रशासकीय न्यायिक कारणास्तव असं लक्षात आलं की आता नवीन इमारतीची गरज आहे. आणि मग हे बिल्डिंग सोडल्यानंतर या बिल्डिंगला ओल्ड हायकोर्ट बिल्डिंग म्हणण्यात आली. जेव्हा मुंबई उच्च न्यायालय नवीन इमारतीमध्ये शिफ्ट झाले तेव्हापासून हिला ओल्ड हायकोर्ट बिल्डिंग नावाने या इमारतीला संबोधण्यात येते.
मित्रांनो, ही गोलाकार जिना वाळूकाशमय दगडात मांडणी केलेली जमीन, लाकडाच्या विशिष्ट रचनेत निर्माण केलेले छत आणि मातीच्या कौलारूंनी आच्छादलेले छप्पर ह्या इमारतीचे वैशिष्ट्य आहे. इंग्रजांच्या काळात वापरण्यात येणारे दिवे, पंखे याचे सुद्धा आपल्याला नमुने इथे दिसून येतील. तर अशा पद्धतीने आपली ही ओल्ड हायकोर्टची बिल्डिंग होती. आता आपण बघूया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अंतर्गत लेटर पेटेंट काढून 2 जानेवारी 1936 ला एक फुलफ्लेज हायकोर्टची निर्मिती करण्यात आली, जो सीपी अँड बेरारवर ज्याचं ज्युडिशियल ज्युरिस्डिक्शन असणार. आणि अशा प्रकारे मित्रांनो, फुलफ्लेज हायकोर्ट 9 जानेवारी 1936 पासून सीपी अँड बेरारसाठी सुरू झाले. आणि ती हीच बिल्डिंग आहे जी आपण बघत आहोत चित्रांमध्ये. सर गिल्बर्ट स्टोन, मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची फर्स्ट चीफ जस्टिस म्हणून या उच्च न्यायालयामध्ये नियुक्ती झाली. आणि या इमारतीचा फाउंडेशन स्टोन जो आहे ते त्या काळचे सर हेडन गोवन यांच्या हस्ते फाउंडेशन स्टोन ले डाऊन करण्यात आलेला होता. आणि मिस्टर HAN मेड रेसिडेंट आर्किटेक्ट या बिल्डिंगचे होते. एका अनुमानानुसार मित्रांनो 7,37,746 रुपयाचा खर्च त्यावेळेस या इमारतीचे उद्घाटन 6 जानेवारी 1940 ला झाले. आणि उद्घाटनाच्या वेळेस त्यावेळेचे व्हाईसरॉय ऑफ इंडिया यांनी या बिल्डिंगचे वर्णन करताना पोएम इन स्टोन असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे खरोखरच ही बिल्डिंग एवढी सुंदर आहे. आपण जर इथे येऊन बघितलं तर वास्तुकलेचा फार उत्कृष्ट नमुना इथे आपल्याला मिळून येईल मित्रांनो. तर अशी सुंदर बिल्डिंग आता उच्च न्यायालयाची आहे. 1956 ला मध्य प्रदेश वेगळा झाला, महाराष्ट्र वेगळा झाला. मात्र तरीही लिगल फिक्शन नुसार ही जी इमारत आहे, म्हणजे हे जे उच्च न्यायालय आहे, हे मध्य प्रदेशाचे सुद्धा उच्च न्यायालय होते. जोपर्यंत माननीय राष्ट्रपती महोदयांनी 1968 ला नवीन प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढून नवीन उच्च न्यायालयाची मध्य प्रदेशासाठी निर्मिती केली नाही, तोपर्यंत हे कायदेशीर दृष्ट्या त्यांचं सुद्धा उच्च न्यायालय होतं लिगल फिक्शन नुसार. आणि जबलपूर ही त्यांचं बेंच होतं. परंतु नंतर मग प्रेसिडेन्शियल ऑर्डर आल्यानंतर मध्य प्रदेशसाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली. आणि मग तिथे इंदोर, ग्वाल्हेरला बेंचेस निर्माण करण्यात आलेले. तर मित्रांनो, हा होता या इमारतीचा इतिहास, जुन्या आणि नवीन इमारतीचा प्रवास. मित्रांनो, या इमारतीमध्ये काम केलेले फार मोठे मोठे व्यक्ती उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झालेले आहेत. जेव्हा पार्टिशन झाले 1956 ला या उच्च न्यायालयाचे, त्यावेळेस येथील प्रत्येक वस्तू, उदाहरणार्थ फर्निचर असेल, पुस्तक असेल, याचे सुद्धा पार्टिशन करण्यात आले. आणि मग काही वस्तू मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये देण्यात आल्या आणि काही वस्तू आपण इकडे ठेवल्या. जस्टिस हिदायतुल्लानी याबाबत आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. त्यांनी मध्य प्रदेशामध्ये जाण्यासाठी ऑप्शन दिला आणि नंतर आपल्याला माहिती आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयात गेले, देशाचे उपराष्ट्रपती झाले. तर त्यामध्ये न्यायमूर्ती सन्माननीय जस्टिस हिदायतुल्ला, जस्टिस विवियन बोस, ऑनरेबल जस्टिस विकास शिरपूरकर, ऑनरेबल दी फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया श्री शरद बोबडे यांचा मुख्यत्वे करून समावेश आहे. आजही या न्यायालयामध्ये काम करणारे नावाजलेले न्यायमूर्ती सुद्धा आजही उच्च न्यायालयामध्ये कार्यरत आहेत. ते सिटिंग जजेस असल्यामुळे मी त्यांच्या नावाचा उल्लेख टाळत आहे. मित्रांनो, ही व्यक्ती आपल्यासाठी आदर्श आहेत. त्यांनी इथे काम करून
देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपली छाप उमटवलेली आहे. तर मित्रांनो, ही होती जुन्या उच्च न्यायालयाची आणि नवीन उच्च न्यायालयाची माहिती. तर मित्रांनो, हा होता जुन्या उच्च न्यायालयाच्या इमारती संदर्भातचा इतिहास. ही जी माहिती मित्रांनो मी जी संकलित केली ही पब्लिक डोमेन मध्ये आहे, वेबसाईटवर आहे, पुस्तकांमध्ये आहे, उच्च न्यायालयामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. या सर्व माहिती संकलित करून आपल्यासमोर मी प्रेझेंट केली, जेणेकरून अगदी कमी वेळामध्ये संपूर्ण माहिती आमच्या तरुण वकील मंडळींना, समाजातील लोकांना याची माहिती मिळावी. आमच्याशी असेच कनेक्ट राहण्यासाठी आमचे व्हिडिओ जरूर बघावे. लॉ स्टडी सेंटर नागपूरला सबस्क्राईब करावे, व्हिडिओ आवडल्यास शेअर करावे आणि आमचे व्हिडिओ नियमित बघावे याकरिता मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद.